मला आमच्या कंपनीत काम करताना नेहमी काही प्रश्न पडतात. ग्राहक वेगवेगळे, त्यांना आपण ज्या सर्व्हिसेस देतो, प्रॉडक्ट देतो ते वेगळे वेगळे. पण हे प्रश्न ग्राहकाकडे, कंपनीकडे सगळ्यांना पडतात की नाही पडत? पडतात का प्रश्न? मग ते प्रश्न आपण कोणत्या ग्राहकाकडे जायचं, कोणता ग्राहक आपल्याला जास्त फायदा करून देईन, आणि त्या प्रश्नांची उकल करण्याकरता TLCचे लर्निंग बऱ्याच ठिकाणी आपण इम्प्लिमेंट करतो की नाही? हे लर्निंग आता विंडोज एक्सपर्ट यांनी कसे त्यांच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये घेतले व त्यांचे वेगवेगळे ग्राहक शोधून कागदावरतीच नुसता नफा न ठेवता प्रत्यक्षात कसा मिळवला हे त्यांच्या टीमकडून जाणून घेऊयात. या सर्वांचे पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. नमस्कार, माझं नाव विराज दाभाडे. मी विंडो एक्सपर्टमध्ये ॲज अ एक्सपोर्टर म्हणून काम करतो. नमस्कार, माझं नाव तेजस चव्हाण. मी ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. स्टार्ट. तर एक आमच्या कंपनीच्या बाबतीत छोटासा ओव्हरव्ह्यू देतो. आपली कंपनी 2004मध्ये स्टार्ट झाली ॲज संदीप ॲल्युमिनियम अँड ग्लास. तेव्हा आमची प्रोडक्शन कॅपॅसिटी होती 5 विंडो पर डे. त्याच्यानंतर आत्ता आपली प्रोडक्शन कॅपॅसिटी अप टू 500 विंडोज पर डे आहे. आता आपण जर आपल्या याच्यात काही इन्क्लुजन मेजर केलं आहे तर ते आपला टफन ग्लास प्लांट, आणि आता आपण काही महिन्यांमध्ये ॲल्युमिनियम आणि UPVC एक्सट्रुजन पण चालू करत आहोत. हे आपले फाउंडर्स मिस्टर संदीप कांदे अँड नवनाथ कांदे सर. ही आमची प्रेझेंटर टीम. आपल्याकडे 140 लोकांची एक्सपिरियन्स टीमसुद्धा आहे. नेक्स्ट, कंपनी जर्नीच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर मी मेजर टर्निंग पॉईंट सांगतो आमचे. जसं की मी तुम्हाला बोललो 2004मध्ये आम्ही 300 स्क्वेअर फीटच्या शॉपमध्ये चालू केलं ॲज संदीप ॲल्युमिनियम अँड ग्लास. त्याच्यानंतरचा मेजर टर्निंग पॉईंट आला 2016मध्ये, जेव्हा आम्ही आमचं ब्रँड नेम इस्टॅब्लिश केलं फ्रॉम संदीप ॲल्युमिनियम अँड ग्लास टू विंडो एक्सपर्ट. त्याच्यानंतर 2021मध्ये आपण आपला प्लांट शिफ्ट केला टू ढकांबे. आपली प्लांटची कॅपॅसिटी आहे अप टू 1 लाख स्क्वेअर फीट. आणि त्याच्यानंतरचा मेजर टर्निंग पॉईंट आला 2024मध्ये, जेव्हा आपण आपलं बिझनेस मॉडेल शिफ्ट केलं फ्रॉम B2C टू B2B. आणि आता आपली कॅपॅसिटी आहे अप टू 500 विंडोज पर डे. आपलं विजन आहे टू बिकम वन ऑफ द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट ब्रँड इन द वर्ल्ड बाय डिलिव्हरिंग क्वालिटी प्रोडक्ट्स. आणि मिशन आहे नॉट ओनली इन इंडिया तर पूर्ण वर्ल्डमध्ये आपलं एक्सपोर्ट पण करता आलं विथ चॅनल पार्टनर्स. नेक्स्ट. So this is very important point, guys. Ladies and gentlemen, market segmentation which is taught by TLC. तर मार्केट सेगमेंटेशन करताना आमच्या कंपनीला लक्षात आलं की आमचं प्रोडक्ट कुठल्या क्वालिटीला आहे आणि कुठे फिट होऊ शकतं. तर आमची जी सेल्स स्ट्रॅटेजी होती ती कस्टमर एक्सपेक्टेशनला मॅच करू शकली आणि आमच्या ज्या गरजा, कस्टमरच्या ज्या गरजा होत्या त्या आम्हाला समजल्या. आणि विदाऊट सेगमेंटेशन काय होत होतं आमचं की आम्ही फक्त व्हॅल्यू कम्पीट करतो, प्राईस कॉम्पिटिशन चालू होती. पण जेव्हा आम्ही ॲक्च्युअल सेगमेंटेशन केलं तेव्हा आम्हाला समजलं की आपलं प्रोडक्ट किती क्वालिटी आहे आणि आपण त्याची ब्रँड पोझिशनिंग कशी करू शकतो. त्याच्यामुळे आमचं असं झालं की प्रॉफिटेबिलिटी खूप वाढली आणि आमची ब्रँड एक ॲज अ मार्केटमध्ये एक एस्टॅब्लिश झाला. आणि हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आम्हाला मार्केट सेगमेंटेशन कळाला. मग मार्केट सेगमेंटेशन आम्ही कसं केलं तर त्याच्यासाठी काही कॅटेगरीज असतात. तर त्यामधला सर्वात महत्त्वाचा पॉईंट जिओग्राफी. तर आम्ही काय केलं, Tier 1, Tier 2, Tier 3 सिटीमध्ये फोकस केला. तर Tier 1 सिटीमध्ये आम्हाला असं समजलं की आपण हाय राईज बिल्डिंग, मोठे मोठे प्रोजेक्ट्सवर फोकस करू शकतो. आणि त्या दृष्टीने आम्ही कामाला सुरुवात केली आणि आम्ही त्यावर वर्क केलं आणि त्यानंतर आम्हाला हे प्रोजेक्ट्स भेटले आणि त्यामध्ये आम्ही ह्या कामं केली. ओव्हर टू तेजस. आपण जेव्हा मार्केट सेगमेंटेशन केलं बाय प्रोजेक्ट साईज, अप्लिकेशन आणि डेव्हलपर प्रोफाईल, तेव्हा आपल्याला कळालं आपण इन्स्टिट्यूशनल प्रोजेक्ट्स, रिटेल मॉल्स आणि आर्किटेक्चरल ड्रायव्हन प्रोजेक्ट्स त्याच्यावर आपण काम करू शकतो. आणि आपण त्याच्यावर काम केलं आहे. सचास नाशिक कोर्ट, आपण जिथे बसलो आहे गुरु दक्षिणा हॉल, हा सुद्धा प्रोजेक्ट आम्हीच केलेला आहे. त्याच्यानंतर आपण प्रोडक्ट कॅटेगरीजसुद्धा डेव्हलप केल्या. सिस्टीम ॲल्युमिनियम, UPVC विंडोज आणि आर्किटेक्चरल ग्लास, सचास आमचा ग्लास प्लांट. त्याच्यानंतर बाय व्हॅल्यू पोझिशनिंगसुद्धा केलं. कस्टमरची टेंडन्सी असते त्यांना इकॉनॉमिकपासनं तर प्रीमियम प्रोडक्ट्स पाहिजे राहतात. आपल्याकडे इकॉनॉमी रेंजमध्ये सुद्धा आपले प्रोडक्ट्स फिट होता, प्रीमियम रेंजमध्ये पण होता आणि टेक्निकल ॲडव्हान्स सिस्टीममध्ये पण होता, सच ॲज थर्मल ब्रेकिंग सिस्टीम आणि हाय परफॉर्मन्स विंडोज.
सो ही आमची जर्नी होती. त्यानंतर आम्ही B2C आणि B2B हा फरक समजून घेतला आणि मार्केट सेगमेंटेशन झाल्यानंतर आम्ही B2B ट्रान्सफॉर्मेशनकडे वळालो. सर्वात महत्त्वाचं बाय इम्प्लिमेंटिंग दिस इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी आम्हाला काय की आउटकम्स भेटले तर गेल्या काही 2 वर्षामध्ये 50+ असोसिएट आमचे पॅन इंडिया डेव्हलप झाले. 30 to 40 प्रोजेक्ट जसं मी सांगितलं Tier 1 सिटीमध्ये, तर Tier 1 सिटीमध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये आम्ही 30 to 40 प्रोजेक्ट्स मोठे प्रोजेक्ट्स केलेत. त्यानंतर 50 to 20 प्रोजेक्ट्स कंप्लीट इन नाशिक, जसं यांनी सांगितलं की गुरुदक्षिणा हा हॉलसुद्धा आम्हीच केलेला होता. त्यानंतर ह्यामुळे काय झालं तर आमची प्रॉफिट मार्जिन इन्क्रीज झाला आणि ब्रँडचा जो पोझिशनिंग होती ती हायलाईट झाली. सो हे ॲक्च्युअल ग्रोथ 30% ग्रोथ, 50% प्रॉफिट मार्जिन इन्क्रीज झाला आणि 200+ प्रोजेक्ट्स आम्ही छोटे आणि मोठे दोन्ही मिळून केलेत. सो हे आमचं डिजिटल मार्केटिंग इम्पॅक्ट की आमचे ह्यामुळे आमचा लिंक्डइनचा जो रीच होता तो वाढला. तिकडे 25,000 फॉलोअर्स झाले ॲज फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल. सो दिस इज मार्केटिंग सगळ्यात जास्त आम्ही एक्झिबिशनमध्ये करण्याचं सगळ्यात कारण की आमचं जे टार्गेटेड कस्टमर सेगमेंट्स आहे सच ॲज आर्किटेक्ट्स, बिल्डर्स आणि असोसिएट पार्टनर्स, तर ते तिथे व्हिजिट करत असतात आणि तिथे आपली मॅक्झिमम व्हिजिबिलिटी ठेवण्यासाठी आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे एक्झिबिशन्स असतील त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत असतो. हे आपले काही तिथले ग्लिम्स. थँक्यू सो मच. तर आता इथून पुढे आम्ही B2C to B2B झालेलं ट्रान्सफॉर्मेशन आणि त्या आधीचा जो गोंधळ त्याचं एक छोटं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो. Good afternoon, one and all present here. Myself, Apurva Milind Kavale, Finance Executive from Window Expert Industries Private Limited. First of all, I would like to thank CA Ketan Rati sir and Mr. Prabhanjan Patwardhan sir for giving this opportunity to present the learnings given by TLC. And we are very grateful to present the learnings given by TLC in the form of short act. व्यवसायात यश मिळण्यासाठी फक्त प्रोडक्ट पुरेसा नसतो, तर योग्य मार्केट समज, योग्य ग्राहक निवड आणि योग्य रणनीती महत्त्वाची असते. आज आपण पाहणार आहोत विंडो एक्सपर्ट कंपनीचा B2C ते B2B पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास एका छोट्याशा नाट्य सादरीकरणातून. लेट्स बिगन द ट्रान्सफॉर्मेशन जर्नी. सीन 1, B2Cचा गोंधळ. हॅलो. हॅलो. यस सर बोला. विंडो एक्सपर्टमधून बोलताय का? यस सर बोलतोय. सर तुम्ही 2 दिवसापूर्वी कोटेशन शेअर केलं होतं मला 2 विंडोजचं. यस सर अमित सर, फायनल करायचं आहे का आपल्याला ते? नाही ॲक्च्युली ना मी 2-3 ठिकाणी कम्पेअर केलं तर तुमची कॉस्ट फारच हाय जाते हो. जरा बघा ना डिस्काउंटचं काही होतंय का? सर ऑलरेडी आपण बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट देतोय कमी मार्जिन रेटवरती सर. सर बघा ना, माझं जरा बजेट कमी होतं, काही होत असेल तर बघा डिस्काउंटचं. ओके चालेल, मी एकदा सरांसोबत डिस्कस करतो आणि कॉल करतो तुम्हाला. हो हो ठीक आहे. काय झालं कल्पेन सर? विराज सर, अमित सर म्हणून आपले क्लायंट आहेत, त्यांनी आपल्याकडून एक कोटेशन घेतलं आणि कॉम्पिटिटरकडून पण घेतलेलं आहे. आणि ऑलरेडी आपण आता तुम्हाला तर माहिती आपलं प्रोडक्ट ऑलरेडी बेस्ट आहे आणि कमी मार्जिन रेटवरती आपण अवेलेबल पण करून देतो. पण मग ऑलरेडी आता त्यांना डिस्काउंट हवा आहे त्यावरती. हो ना सर, हा वारंवार प्रॉब्लेम होत चाललाय. आपलं प्रोडक्ट बेस्ट आहे आणि समजत नाही नेमकी काय करायचं. काहीतरी सोल्युशन काढलंच पाहिजे. काय झालं सर? वारंवार एक प्रॉब्लेम होतोय. छोटे ऑर्डर्स येत आहेत आणि त्याच्यावर आपल्याला वर्क करावं लागतंय, पण मोठे प्रॉफिट मार्जिन्स निघत नाही, शेवटी सेल्स रेव्हेन्यू मिळत नाही. कल्पेन सर तुम्ही सांगा काहीतरी. आत्ताच एक क्लायंटचा कॉल होतात सर, त्यांनी कॉम्पिटिटरकडून पण कोटेशन घेतलं आणि आपल्याकडून पण घेतलंय आणि आपण बेस्ट क्वालिटी प्रोव्हाइड करतोय कमी मार्जिन रेटवर. त्यांना सर काहीतरी स्ट्रॅटेजी तुम्ही सांगा. आपला प्रॉब्लेम काय होतोय माहिती आहे का? आपण काही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट न करता डायरेक्ट प्रोडक्ट कस्टमरला विकतोय. त्याच्यामुळे ग्रोथ पण कमी आहे, रीच पण कमी आणि प्रॉफिट त्याच्यामुळे ढासळला आहे. बरोबर सर, याच्यावर काय इम्प्लिमेंटेशन करता येईल तिकडून? ॲक्च्युली TLC कडून आपल्याला काही लर्निंग्स भेटलं आहे, सच्यात मार्केट सेगमेंटेशन. आपण प्रॉपर मार्केट सेगमेंटेशन करून आपलं प्रोडक्ट मार्केटमध्ये फिट करणार आहोत आणि आपण बिझनेस मॉडेलसुद्धा फ्रॉम B2C टू B2B शिफ्ट करतोय. B2B म्हणजे काय सर? B2B म्हणजे आता आपण आपलं कस्टमर बेस जसं की आर्किटेक्ट्स, बिल्डर्स आणि असोसिएट पार्टनर्स त्यांना आपण टार्गेट करणार आहोत आणि त्यांच्यासोबत आपण बिझनेस डेव्हलप करणार आहोत. ओके सर. पण मग सर रेग्युलर ऑर्डर्स कसे करणार आपण? अलॉंग साईड आपण त्या पण चालू ठेवू, पण आता मेजर फोकस आपला B2B वरच असेल. चला तर कल्पेन सर कामाला लागूया. यस सर. सीन 2, B2C to B2B ट्रान्सफॉर्मेशन. महत्वाचा प्रश्न होता. हॅलो सर. यस सर बोला. मी आदित्य सुद्धा पुण्याहून आलो आहे. ॲक्च्युली मला तुमचे असोसिएट व्हायचं होतं, त्यासाठी मी डिस्कशन करायला आलो होतो. सर आपल्याला कसं कळलं असोसिएट पार्टनरशिप बद्दल आमच्या? मी रिसेंटलीच तुमच्या मुंबईला जो एक्सपो झाला ना तिथे व्हिजिट केलं होतं. तिथे मी तुमचे प्रोडक्ट्स पाहिले, मला तुमचे प्रोडक्ट्स खूप आवडलेत आणि तिथेच मला तुमच्या पार्टनरशिप मॉडेलबद्दल समजलं. तर मग मी आहे इंटरेस्टेड. चालेल ना सर, या आपण सरांसोबत एक मीटिंग घेऊयात असोसिएट पार्टनरशिप बद्दल. चालेल चालेल. या सर.
हे आमचे CEO तेजस सर. हॅलो Hello. सर. आणि हे आमचे सेल्स हेड विराज सर. हॅलो सर. सर हे आदित्य सर आहेत, पुण्यावरून आलेले आहेत. आपल्या असोसिएट पार्टनरशिपबद्दल विचारता इंटरेस्टेड आहात सर ते. ओके सर, मग पुढे कसं करायचं? ऑनबोर्डिंगची प्रोसेस कशी असेल पुढे? विराज यांच्याकडून सगळं डॉक्युमेंटेशन वगैरे करून घे, फॉर्मॅलिटीज कंप्लीट कर आणि बिझनेस स्टार्ट कर. सर म्हणजे तुमचं आता ठरलंय आमच्या हो, माझं ठरलंय. थँक्यू सर. मी अशीच ऑपॉर्च्युनिटी शोधत होतो. नक्कीच आपण ग्रो करू आणि लॉंग Pleasure, टर्म sir. पार्टनरशिप Always. थँक्यू सो मच सर. येस, थँक्यू. हीच होती खरी ट्रान्सफॉर्मेशनची सुरुवात फ्रॉम B2C टू B2B. Thank थँक्यू you, थँक्यू TLC. TLC. पुन्हा एकदा यांचं टाळ्यांच्या गजरात ओके, अभिनंदन तुमचं. बघा, विंडोज एक्सपर्ट प्रायव्हेट लिमिटेडनं विराज B2B बिझनेस करण्याकरता PMM म्हणजे प्रोडक्ट मार्केट मॅट्रिक्स, लोकेशन स्ट्रॅटेजी, एक्झिबिशनचं पार्टिसिपेशन हे करून कॉम्पिटन्सी वाढवली. बरोबर आहे ना? म्हणजे त्यांचं मार्केट सेगमेंटेशन काय होईल याच्यानं? वाढेल की कमी होईल? गुड. आता पुढच्या क्वेश्चन आन्सरसाठी मी नवनाथजी कांदे यांना इकडे आमंत्रित करतो. श्री नवनाथ कांदे MD, आपण प्रश्न विचारूयात पहिला. हो सर. कंपनीमध्ये तुम्ही टार्गेट मार्केट काय गृहीत धरलं आणि त्याच्यावरती कसं काम केलं? सर आपला मेनली फोकस जे टार्गेट मार्केट होतं ते आमचं आर्किटेक्ट्स, बिल्डर्स आणि असोसिएट पार्टनर यांच्यावर फोकस केला आणि त्यामुळे आमचा रेव्हेन्यू चांगला झाला आणि ते आमचं महत्त्वाचं टार्गेट मार्केट आहे. ओके. तुम्ही हा सेगमेंट कंपनीने हा सेगमेंट का चूज केला ॲक्च्युली? सर रेव्हेन्यू आमचा कमी होत होता छोट्या छोट्या ऑर्डर्स करून, म्हणून आम्हाला असं कळलं की टार्गेट मार्केटवर आपण फोकस केला, जसं की आर्किटेक्ट असतील, मोठे मोठे बिल्डर्स, डेव्हलपर्स असतील, तेव्हा आम्हाला असं समजलं की आपला रेव्हेन्यू वाढेल आणि म्हणून आम्ही तो सेगमेंट निवडला. म्हणून आम्ही B2B कडे वळालो. ग्रेट. व्हॉट आर द मेन स्ट्रेंथ्स ऑफ युअर कंपनी ॲक्च्युली? सर स्ट्रेंथ जर बघायला गेला तर आपला जसं मी उल्लेख केला इन हाऊस ग्लास प्लांट आहे. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम आणि UPVCचा आपण स्वतःचं एक्सट्रुजनसुद्धा चालू करत आहोत, जेणेकरून आपली जी डिपेंडेबिलिटी आहे ती पूर्ण झिरो होऊन जाईल. आणि जसं आपलं जे बिझनेस मॉडेल आहे की आपण ऑल सिस्टीम्स देतो, रॉ मटेरियल आणि हार्डवेअर पण देतो, फिनिश प्रोडक्ट पण देतो आणि प्री इंजिनिअरिंग पण देतो, जे अदर आपले कॉम्पिटिटर्स नाही करत. येस. सुंदर. मग आता यांचे क्वेश्चन असंच थांबवतो आणि त्यांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात थँक्यू म्हणून त्यांना. त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान होतं. मार्केट सेगमेंटेशनबद्दल आम्हाला सर्वांना तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत.